हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं आमची रॉयल फॅमिली या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आज मी ना एक बॅग बनवणार आहे. तर ती इथं मी कापड क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. मेन अस्तर आणि मध्ये का नाही तांदळाची किंवा गव्हाची गोणीचा वापर केलेला आहे. तर इथं मी बघा अशा प्रकारे जुळवून घेत आहे. त्यानंतर आपल्याला कॉर्नर कट करायचे आहेत. तर इथं मी ना उभी 1.5 इंचावरती खून करून घेतलेली आहे आणि आडवी 2 इंचावरती. अशा प्रकारे आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. मग अशा प्रकारे दोन्ही साईडला मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. मग अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप छान एकदम सोप्या पद्धतीने बॅग आहे शिवण्यासाठी. तुम्ही घरगुती किंवा विक्रीसाठी सुद्धा याचा वापर करू शकता. तर याची लांबी आहे 13.5 इंच आणि ह्याची रुंदी आहे 21.5 इंच. पहिल्यांदा मी काही दाखवले नाही तुम्हाला मेजरमेंट किती घेतलेलं आहे. तर ह्याची लांबी आहे 21.5 इंच आणि रुंदी आहे 13.5 इंच. तर त्याचा आपण मध्य काढून घेतलेला आहे कारण की आपल्याला आता बेल्ट लावायचे आहेत. तर मध्य काढल्यानंतर आपण दोन्ही साईडला 2.5 इंचावरती खूण करून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथं बेल्ट सुद्धा रेडी तयार करून ठेवलेले आहेत. तर आता आपण अशा प्रकारे जोडून घेऊया. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. एकदम झटपट बनणारी बॅग आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही बॅग. बेल्टची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि रुंदी त्याची 1 इंच ठेवायची आहे. शिवायला तर एकदम सोप्या पद्धतीने आहे. शिवली ना तुम्ही विचार सुद्धा करणार नाही की एवढी सोपी आहे ती. मला पण खूप अवघड वाटत होती पण नंतर हळूहळू समजलं की खूप छान आहे. बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला बेल्ट अटॅच केलेले आहेत. त्यानंतर आपण ना चेन अटॅच करणार आहोत. तर बघा अशा प्रकारे ही चेन घेतलेली आहे. त्यावरती आपण पलटी करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे मी पलटी आणि जास्त घेतलेले आहे. चेन सुद्धा रनर सुद्धा अटॅच करून घेतलेला आहे त्यामध्ये. नंतर काहींना रनर अटॅच करता येत नाही त्यामुळे अगोदरच आपण रनर वगैरे अटॅच केलेले आहेत. तर अशा प्रकारे मी चेन अटॅच करून घेते. तुम्ही अशा प्रकारे बॅग बनवून तुम्ही सेल सुद्धा करू शकता किंवा भेटवस्तू देऊ शकता. अशा प्रकारे खूप छान आहे. मग अशा प्रकारे आपण चेन अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर बाहेर आलेलं कापड कट करून घेऊ. त्यानंतर याच्यावरती आतमध्ये दुमडून आपण दापटीप मारून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण आतमध्ये दुमडून दापटीप मारायची आहे जेणेकरून आपलं कापड चेनीमध्ये वळताना अडकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथं आतमध्ये दुमडून दापटीप मारून घ्यायची आहे. ही बॅग एकदम फिनिशिंग मध्ये दिसते. खूप छान आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा अशा प्रकारे आपण दापटीप मारून घेतलेली आहे. बघा आता दुसरी बाजू आपण त्यावरतीच ठेवून आपण टिप मारून घेणार आहोत. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. बघा अशा प्रकारे मी ह्याच्यावरती बाजू टाकलेली आहे आणि आता आपण मी ती वरती घेतलेली आहे जेणेकरून मला सोपं जाईल. बघा अशा प्रकारे खाली ती ठेवलेलं आहे आणि आता आपण टिप मारून घेऊ. मी माझ्या उलट्या हाताने म्हणजे मला जसं जमेल तसं त्या हातावरती घेऊन मी टिप मारलेली आहे. मग अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे. आता आपण ह्याला सुद्धा दापटीप मारायची. तर आता दापटीप कशी मारायची आता ही ओपन आपण करू आणि रनर बघा त्यामध्येच आहे. आपण पूर्ण बाहेर काढलेले नाही. पूर्ण चेन ओपन केलेली नाही. तर बघा आपण दापटीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. जर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.
एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण ना दोन्ही साईड आपण टिप मारून घेऊ. पाच मिनिटांमध्ये तयार होणारी ही बॅग आहे. मग अशा प्रकारे दोन्ही आपण साईड फिटिंग करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण कॉर्नर देखील फिटिंग करून घेणार आहोत. मग अशा प्रकारे आपण कॉर्नर सुद्धा अटॅच करून घेतलेले आहेत. नंतर चेन ओपन करून आपण सव्वाची बॅग करून घेऊ. बघा अशा प्रकारे एकदम कॉर्नर वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा आमच्या मुलीला तर ओपन करायच्या अगोदरच आवडली होती. त्यासाठी सारखी मला दे करत होती, सारखी मागत होती. तिला खूप आवडली बॅग ही. बघा कशा प्रकारे घेण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ सुद्धा काढून देत नव्हती, एवढी तिला आवडली होती. बघा अशा प्रकारे बेस सुद्धा खूप आहे बरं का, खूप छान आहे. बघा अशा प्रकारे आपली ही बॅग रेडी झालेली आहे. आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.